राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। 13 जुलै 1660 या दिवशी जो काही इतिहास घडला तो आपण बऱ्याच इतिहासाच्या पुस्तकांमध्ये किंवा व्याख्यानांमधून वगैरे आपण ऐकला असेल की कशा प्रकारे बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली बांदल आपल्या बांधवांच्या सोबत। त्यावेळेला मित्रांनो सिद्दी जोहरचा वेढा पडलेला। सिद्दी जोहरचे सैनिक आपल्या महाराष्ट्र मावळ्यांच्या पाठीमागे लागलेले आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लागलेले। तर त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे यांना शेवटची मिठी मारली शिवाजी महाराजांनी आणि मोठ्या हृदयाने मोठ्या मनाने त्यांनी तिथून विशाळगडाच्या मार्गाने मार्गस्थ झाले। काही बाजीप्रभू देशपांडे यांनी सांगितलं होतं त्यावेळेला की जोपर्यंत तुम्ही विशाळगडापर्यंत पोहोचत नाही तिथे गेलात की फक्त तोफांचा आवाज द्या आणि तोफांचा आवाज देईपर्यंत मी ही खिंड लढवतो, असं बोललं जातं इतिहासामध्ये की बाजीप्रभू देशपांडे यांच्या अंगाची चाळण झाली होती पूर्णपणे। तलवारीचे एवढे वार झालेले त्यांच्यावरती की पुन्हा वार करण्यासाठी जागा देखील शिल्लक राहिली नव्हती, उरली नव्हती। पण तरी देखील ह्या मर्द मावळ्यांनी पावनखिंड लढवली आणि शेवटी विशाळगडावरून तोफेचा आवाज आला आणि त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे यांना समजलं की महाराज सुखरूपपणे विशाळगडावरती पोहोचलेले आहेत आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांचा प्राण सोडला। मित्रांनो, ही गोष्ट सांगायच्या पाठीमागचं कारण असं आहे की काल विशाळगडाच्या किल्ल्यावरती जे काही घडलं तुम्हाला न्यूजमध्ये बातम्यांमध्ये जे काही बघायला मिळालं ते 10% हे ठराविक प्रोपोगंडानुसार मीडियावरती दाखवलं जातंय। विशाळगडावरती छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांनी आणि आपल्या मावळ्यांनी एक मोहीम राबवली होती की विशाळगड मुक्ती, कारण विशाळगडावरती बऱ्याच प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेले तुम्हालाही माहिती आहे। हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी लोक भीक मागितल्यासारखी विनंती करत आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाला त्या प्रकारची कुठल्याही प्रकारची जाग येताना दिसत नाही। काल छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणेनंतर की मी विशाळगडावरती जाणार आहे विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी, ह्या घटनेनंतर विशाळगडावरती काल बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपले मावळे जमा झाले। मावळे जमा झाल्यानंतर तिथं घोषणा झाल्या, भाषणही झालं आणि त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणात पाऊस येत होता। विशाळगडावरती असलेल्या अतिक्रमणांमध्ये जे राहत असलेले मुस्लिम कुटुंब होती त्यांच्या घरावरती दगडफेक अचानक व्हायला सुरुवात झाली, जाळपोळ व्हायला सुरुवात झाली आणि बघता बघता ही मोठ्या प्रमाणात दंगल घडायला सुरुवात झाली। कालची घटना आहे 13 जुलैची, 14 जुलैची, मला सॉरी 13 जुलैला महाराज जाणार होते परंतु त्यांनी एक दिवस पोस्टपोन केला आणि त्यांनी 14 जुलैला जाऊ असं त्यांनी घोषणा केलेली। विशाळगडावरती बऱ्याच प्रमाणे आग लागले, घरांना लाट्या काट्या पडल्या, हे झालं ते झालं, हे सगळं ठीक आहे। आत्ता मीडिया जे दाखवतंय ते मीडिया फक्त आणि फक्त कशा प्रकारे घरं जळले, कशा प्रकारे गाड्या फोडल्या, कशा प्रकारे दगड फेकली झाली, कशा प्रकारे तलवारींनी हल्ले झाले, सगळ्या गोष्टी आत्ता दाखवतंय। पण त्याचबरोबर मावळे जे आहेत आपल्या ज्या मावळ्यांना पोलीस प्रशासन कशा प्रकारे ट्रीट करतंय हे दाखवलं जात नाही। तिथं दंगल झाल्यानंतर कुठला मावळा तिथं जाणार आहे दंगल करणारा? तिथं जाणारे काही आपले मुलं आहेत ट्रॅकिंगला जाणारे किंवा ज्यांना काही ही घटना माहितीच नाही, अशा मुलांवरती जनावरांवरती मारल्यासारखं पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज केला जातोय। आणि ठीक आहे, दंगल झालेले प्रयत्न करतायत की सगळं शांतता करायचं, पण माझं एकच म्हणणं आहे विशाळगड मुक्ती करायचं। विशाळगडावरती अतिक्रमण होत होतं त्यावेळेला महाराष्ट्र शासन, म्हणजे आत्ताचं सरकार आहे ते बोलत नाही मी, पूर्ण महाराष्ट्र शासन बोलतोय, ज्या वेळेला विशाळगडावरती अतिक्रमण वाढत होतं त्यावेळेला काही झोपा काढत होता का तुम्ही? आत्ता ही वेळ आली तुमच्यावरती की लोकांना बाहेर येऊन ते हटवायची मागणी करायला लागली आणि लोकांना ते आंदोलन करावं लागलं। त्याच्यानंतर तुम्ही अतिक्रमणाचा विषय आता सॉफ्ट कॉर्नरने दाखवायचा प्रयत्न करताय आणि मावळे कसे गुंडे झालेत असे तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय मीडियावाले। आणि तुम्हाला सांगतो, हे जर आधीच अतिक्रमण हटवलं असतं, आज किती दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या दरबारी ह्या गोष्टीची मागणी धरली जाते। आजपर्यंत जर ही गोष्ट हटवली असती, अतिक्रमण हटवलं असतं तर कालचा दिवस घडलाच नसता ना। या घटनेला जेवढं तिथं गेलेले मावळे जबाबदार आहेत तेवढंच महाराष्ट्र शासनही जबाबदार आहे आणि महाराष्ट्र शासनाने तशा पद्धतीने तिथं कारवाई केली पाहिजे। विशाळगड
आता एवढा सॉफ्ट कॉर्नर किंवा सहानुभूती देऊन विशाळगडाचा विषय मिटवला नाही, पुढे ढकलला, तर ही सगळ्यात मोठी घोडचूक असेल. विशाळगड हा छत्रपती शिवरायांचा आहे. त्याच विशाळगडाने छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवले होते आणि त्याच विशाळगडावरती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले त्यावेळेला कित्येक मावळे मांसांचे तुकडे तुकडे पडेपर्यंत जीवन आपले लढले महाराजांसाठी. आणि हे स्वराज्य आज आपण इथं बसलोय त्या घटनेमुळं. आणि एवढा इतिहासाच्या सोनेरी अक्षरामध्ये लिहिलेला हा विशाळगड आता चारी बाजूनी आक्रमणकाऱ्यांनी किंवा अतिक्रमण करणाऱ्यांनी पूर्णपणे वेढलेला आहे. आणि ह्या विशाळगडाला पूर्णपणे मुक्ती करून ही भूमी, ही जी संपत्ती आहे ही छत्रपती शिवरायांची संपत्ती आहे आणि ही छत्रपती शिवरायांच्या चरणी सरकारने अर्पण करावी अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. जे दंगल झाली, दंगलीला किंवा कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही अजिबात, पण ही दंगल घडली, या दंगलीच्या पाठीमागचा कोण आहे? जर मावळे गुन्हेगार असतील तर महाराष्ट्र शासन देखील गुन्हेगार आहे. तुमची मत आणि प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय मल्हार.